टाळ्या एकदा पकवान हा टाळ टाळ्या वा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पेटे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारो प्रथमरमण पांडुरंगाकारो त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बघा कलावन्य जीव धरार्थावतारम कलंकांक तेजोदि कामोदि वक्त्रम कलानिशवादा पनोधार दक्षम समाधि स्मृती भजे ज्ञानदे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होई सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारोनी आता लोकाभिराम प्रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुषनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय मा राधे मेरी स्वामिनी मैं राधे खुदास जन्म जन्म मोदी जियो श्री वृंदावन कुमार सावधाने गजाननाचा सावधाने गजाननाचा संकट जाई वागारा गण गण गणात होते
सगळं आपल्या सोबतच आहे आज. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारे की नाही देते. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी प्रसूत प्राप्त श्री प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त अखंड जन्ना देवाचा शेजारे असं म्हणतात. फिरवले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा ते दूध प्याला. असे अधिकार संपन्न असणारे नामदार आहे. त्या नामदारांचा 4 जणांचा अभंग या ठिकाणी सेवे करता गायला. विठाला संतांची काही महत्वाची लक्षणे अभंगामध्ये प्रतिबंधित करतात. विठाला विठाला श्री नामदेव यांचं बोलणं आहे महाराज. संत संगतीचे काय सांगू सुख. महाराज म्हणतात संतांच्या संगतीमध्ये एवढ्या सुख आम्हाला अनुभवायला भेटतं उपभोगायला भेटतं त्याचं वर्णन करण्याकरता माझी वाणी अपुरी पडते. बरोबर आहे. त्याचं वर्णन करण्याकरता ते संत संगतीचं सुख उपभोगण्याकरता माझी वाणी अपुरी पडते. एवढं सुख संतांच्या संगतीमध्ये आहे. बरोबर आहे की नाही. मानवी देहाची इथे कर्तव्यता जर काय असेल तर सुख मिळवण्याची. बरोबर आहे ना. सुख माणसाला प्राप्त झालं पाहिजे. पण नामदेव म्हणतात संत संगतीमध्ये जेवढं सुख आम्हाला अनुभवाला भेटतं तर इतरत्र जगाच्या बाजारात कुठेही पाहायला भेटत नाही. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारे की नाही देते. आपल्यासारखं नाही महाराज. संतांच्या संगतीमध्ये कोणताही माणूस जाऊ द्या. दुर्जन असू द्या सज्जन असू द्या मूढ असू द्या पापी असू द्या कोणी असू द्या पण मतभेद संत जीवनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला भेटत नाही. तुम्ही आम्ही मतभेद करतो. बरोबर आहे की नाही. एखाद्या पाहुण्याला जर आपण पाहायला गेलो लक्ष द्या बस बाबा खाली आता सगळे लक्ष तुमच्याकडे जातं पुन्हा द्यायचे. एखाद्या पाहुण्याला जर आपण पाहायला गेलो तर आपण सफरचंद घेऊन जातो. बरोबर आहे की नाही. दवाखान्यात जर असलं तर आपण सफरचंद घेऊन जातो. आपण जर सफरचंद नेले तर तो चिप्पू घेऊन येतो नाही तर भलता चिप्पू असतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे संत जीवन तसं नाही महाराज. कोणी असू द्या मूढ असू द्या पापी असू द्या दुर्जन असू द्या सज्जन असू द्या सगळ्यावर सारखी कृपा करणारी जात म्हणजे संतांची. म्हणून नामदेव म्हणतात संत संगतीमध्ये जेवढं सुख आम्हाला अनुभवाला भेटतं ते इतरत्र जगाच्या बाजारात कुठेही पाहायला भेटत नाही. म्हणूनच काय देवाई त्याच्या श्रेष्ठत्व जर कोणाला दिलं असेल ते संत महात्म्याला दिलं महाराज. म्हणून म्हणतात साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये श्रेष्ठत्व जर प्रतिपादन कोणाला केलं असेल ते संत महात्म्यानं आहे. म्हणून इहलोकी तुझी सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे गदा. इहलोकामध्ये जेवढे काही मनुष्य मात्र जीव मात्र प्राणी मात्र सगळे काही जन्माला आलेले आहेत सगळ्यांची समान वागणारी जात म्हणजे संतांची आहे. मतभेद त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटत नाही. जेवढे सज्जनावर कृपा करतात तेवढे दुर्जनावर कृपा करतात. म्हणून इहलोकी तुझी सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. आणि गोड उदाहरण दिलं नामदेवाने शेवटच्या चरणात. नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर व्रते दैसा. गाय ज्या वेळेस दूध देते शेतकरीचे सगळे बरोबर आहे ना. कोणी पाहिलं ठीक नाही ना. सगळे शेतकरीचे महाराज. गाय ज्या वेळेस दूध देते ना त्यावेळेस गोड देते. बरोबर आहे ना. कडू देते. बोला तुम्ही बोला बोला. गोडच देते ना. कोणालाही कोणीही काढा महाराज. जो गाईला चारा टाकतो त्यालाही गोडच दूध देते आणि जो टाकत नाही त्याला सुद्धा कशी देते गोडच दूध देते महाराज. म्हणून पण त्या गोड दुधाची काही लोकांना चव कळत नाही. कळती
नाही कळत महाराज. मला सांगा, गोचिड त्याच गाईच्या ओव्यात राहतं. गोचिड त्याच गाईच्या ओव्यात राहतं, पण त्याला दूध सेवन करण्याच्या ऐवजी तो काय सेवन करतो? दारू आहे ना? नाही. दूध सेवन करण्याच्या ऐवजी तो काय सेवन करतो? रक्त सेवन करतो महाराज. म्हणजे त्याला गोड असणाऱ्या दुधाची, ज्ञानोबरायचं पण नाही, ज्ञानोबराय म्हणतात दूध पवित्र आणि गोड त्वचेची या पदर आळ. म्हणजे एवढं गोड असणारं दूध ते त्याला सेवन करू वाटत नाही, पण रक्त सेवन केल्याशिवाय तो राहत. तसेच आपल्या या पारमार्थिक वारकरी संप्रदायामध्ये या पृथ्वी तलावरती काही माणसं असे महाराज, परमार्थ गोड आहे पण त्यांना कडू लागतो. कशामुळं? विषय उपभोगण्याची इच्छेमुळे माणसाला परमार्थ कडू लागतो. बरोबर आहे की नाही? विषयांचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. कबीर महाराज म्हणतात, आंधळ्या गाईला बछड आहे काय आणि मेलं काय हे जसं समजत नाही ना, तसं पारमार्थिक दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही आंधळी झालेलो आहोत. बरोबर आहे की नाही? म्हणजे गोड असणारा परमार्थ आपल्याला उपभोगायचा आहे, परंतु तो आपल्याला सेवन करता येत नाही. का? त्याचं कारण आहे आपल्याला विषय उपभोगायची सवय लागल्यामुळे. कबीर महाराज तो आहे. कबीर महाराज म्हणतात, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. अंधी जैसे गाय बिछड़ा था सो मर गया, अंधी जैसे गाय बिछड़ा था सो मर गया. झूठे चाम चटाए कबीरा कहे ये जग कबीरा कहे जग अंधा. कबीर महाराज म्हणतात, परमार्थिक दृष्टिकोनातून जग आंधळ झालं महाराज, पण ते आंधळ जग जर त्याला दृष्टी देण्याचं काम जर कोण करत असेल ते संत महात्मे करतात. म्हणून नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. म्हणून अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या पाठीमागे प्रयत्न केला. सालापदाप्रमाणे ही वर्ष चालू असलेला आपला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा, त्या सोहळ्यात 8व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे आलेलं आहे. का? 4था वर्धापन दिन आहे आपला नवरात्र उत्सव सोहळा. आदिशक्ती देवी माता श्री संत गजानन महाराज संस्थान, गुरुवर्य भीमरावजी महाराज इंगळे, कृपा अण्णांच्या कृपा प्रसादाने, तसेच परमहंस परिवर्तकाचार्य 108 आचार्य स्वामी हरिचैतन्यजी महाराज, गुरुदेव आश्रम सपकाळ, पळसखेड सपकाळ, बरोबर, बाबांच्या आशीर्वादाने चालू असलेला आपला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा. आणि या सोहळ्यातील खऱ्या अर्थानं 8व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे परम भाग्याने आलेले आहे महाराज. ज्यांचा फोन मला झाला, आमच्या साधूंचा फोन झाला आणि नंतर शंकर महाराजांचा फोन झाला. म्हणजे महाराज तुमचा कोणता दिवस घालू? म्हणलं 10वा 13वा घालून कोणताही घाला, फक्त 10वा 13वा सोडून कोणताही घाला म्हणून. त्याने 8वा दिवस घातला महाराज. म्हणून शंकर महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. किती गोडे पहा बरं, पाटका धोतर नेसल्याच्या नंतर माणूस गोड दिसतो महाराज. पायजामा घातल्यापेक्षा धोत्रावर गोड दिसतो माणूस, आहे की नाही? शंकर महाराजांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली सेवा समस्त गावकरी मंडळी, आमचे गजानन बाबा असतील, दामू अण्णा असतील, समस्त ग्रामस्थ मंडळी, आमचे साडू विनोद पाटील गालट यांचा फोन मला झाला. साडूंच्या माध्यमातून तुमच्या गावापर्यंत येण्याचं मला भाग्य लाभलं. प्रेम करणारी माणसं आहे महाराज. देवठाणागर प्रेम करणारी माणसे. कारण मी या सप्त्यामध्ये, पलीकडच्या सप्त्यामध्ये वाजवायला आलो होतो बरं. आता लय दिवस झाले, त्यावेळेस लहान होतो मी. किती लहान होतो? बाळातच नव्हतो, म्हणजे मला वाजवता देतो म्हणून मी तिथं आलो होतो. खऱ्या अर्थानं प्रेम करणारी माणसे. माणूस जवळ गेल्याशिवाय माणसाची किंमत कळत नसते. ज्ञानेश्वर महाराज, जवळ जावं लागतं. थोडा विको नॉर्मल राहू द्यायला, जवळ जावं लागतं, त्यावेळेस माणसाची किंमत कळत असते. म्हणून देवठाण्यात आल्याच्या नंतर बऱ्याचशा आमच्या सुमिनाथ आप्पा, बरोबर ना, सुमंत आप्पा, त्यांचा सुद्धा मला फोन आला. म्हणजे महाराज जेवायला या, चहा प्यायला या. पण आता वेळेच्या अभावी नाही जाणं झालं. म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळींचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. मी नेहमी सांगत असतो महाराज, माणूस जवळ गेल्याशिवाय प्रेमाची किंमत कळत नसते. तुम्ही प्रेम करता फक्त कशामुळे? ज्ञानोबा तुकोबाचं नाव आम्ही आमच्या मुखात ठेवतो, त्याच्यामुळे प्रेम करतो महाराज. नाही तर 2 हात 2 पाय 2 डोळे 2 नाक नाही ना, 1 नाक 1 2 कान नाही, सगळ्याला आहे महाराज. परंतु काहीतरी आम्ही ज्ञानोबा तुकोबाचा झेंडा महाराष्ट्रभर फिरतो.
महाराष्ट्रावर फडकतो त्याच्यामुळे तुम्ही लोक आमच्यावर कृपा आपलं प्रेम करत असतात। आज ज्ञानेश्वर महाराज एवढं गोड वाजवतात, त्यांच्या शरीरावरती तुम्ही प्रेम करत नाही, त्यांच्या कलेवरती तुम्ही प्रेम करता। वाजवा एकदा टाळ्या त्यांच्या करता। हे सोपं नाही महाराज, पकवाज वाजवणं, गायन करणं, यांचे गळे बाबा, यांचे गळे। आमचं काय नळडई, बरोबर ना? नाही, आमच्या इकडे एक भजन आहे नवले बाबा, हो, त्यानं जर चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये देतात, आणि नाही म्हणले 2000 रुपये देतात। म्हणजे पहा ते भजन कसं असेल तर मग, हो। परंतु आदरणीय सगळेच गोड माणसं आहे महाराज, प्रेम करणारी माणसं आहे। नेहमी म्हणत असतो, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने जिसने कभी प्रेम, जो वेद पढ़े और वेद करे, मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान करे, भगवान को पाना क्या जाने, जो प्रेम गली में, जो प्रेमाच्या नगरात आलात नाही महाराज, त्याला प्रेमाची किंमत काय करणार आहे? हो, म्हणून प्रेम करणारी माणसं या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत। व ज्यांचा गोड मृदंग तुम्ही ऐकत आहात असे आमचे परमस्मी परम मित्र ज्ञानेश्वर महाराज जाधव दादा सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे। त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। बाबा आहेत आणि आमचे गुरुतुल्य पितृतुल्य, ज्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं महाराज। लहानपणापासून ते आतापर्यंत ते मला पाहत आले। ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचं कारण असं आहे, आज तुम्ही टोपीवाले म्हातारे, बरोबर आहे की? हो, तुम्ही जर नसते महाराज, अनुकूल परिस्थितीमध्ये कोणी परमार्थ करतं, लक्ष द्या माझ्याकडे, अनुकूल परिस्थितीमध्ये कोणीही परमार्थ करतं, पण प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही ते रोपट लावून ठेवलं, ते आमच्यापर्यंत आले, हे सगळ्यात मोठं महाराज तुमचं सहकार्य आम्हाला, बरोबर आहे की नाही? आज तुमच्यामुळे हे रोपट इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। आज सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात, विको लागतो, बेस लागतो, ट्रबल लागतं, या असल्याच्या नंतर माणसाला कीर्तन करू वाटतं शंकर बाबा। परंतु याच्या काळात एकच माईक, तो बी सुतळी लटकेलेला, हो, वाळू भरलेली, त्याच्यात काडी येळू फसलेला, म्हणजे त्या काळामध्ये यांनी परमार्थ केला महाराज। आमचे नवले बाबा आमच्या गावाकडे बरेचसे आता महाराष्ट्रभर त्या काळामध्ये फिरले, परंतु आता वय झालं, आता शरीर साथ देत नाही, अवयव साथ देत नाही, म्हणून बाबा सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे। त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। आदरणीय सर्वच महाराज मंडळी येतात, आमचे विठ्ठल महाराज गोड स्वभाव आणि गोड वागणे महाराज, आमचे विठ्ठल महाराज शास्त्री म्हणतो त्यांना आम्ही विनोदाने, ते सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत। त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। आणि गोड गळ्याचे आमचे जिवलग मित्र, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, आपल्या परिसराचं वैभव, आदरणीय आमचे अमोल दादा, ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत। त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। आदरणीय आमचे दाजे सुद्धा आज कॅमेरा घेऊन आले महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। हो, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईबर करा, अजून काय घंटीचं बटन दाबायला विसरू नका फक्त। दाजी सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे। त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात। विनोद दादा हे माझ्यासोबत आलेले आमचे जिवलग मित्र, महाराष्ट्रभर ज्यांचं कीर्तनाच्या माध्यमातून नाव आहे, आमचे बाबासाहेब महाराज जगताप, ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे। आणि ज्यांनी मला खोलीतून इथपर्यंत सुखरूप आणलं महाराज, असे आमचे चौकदार, बरोबर आहे की नाही? त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। गोड दिसते पहा बरं, मावळ्यासारखेच मला जेवढे आवडतात तर म्हातारीला किती आवडत असेल ते। बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। सिस्टमवाले दादा, त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। गोड सिस्टम महाराज, थोडसा आवाज द्या मग आता। त्याच्या लागी करतात 1-1.5 घंटा, आहे की नाही? हो, बरोबर आहे की नाही? तुमचं नाव घेऊच काय एकदा घेतोच ऐका। चांदीच्या सायकलला सोन्याच्या तारा, लक्ष देऊन ऐका बरं। सक्रातीच्या टायमाला किंवा कुठं तुम्हाला घ्यायला बरं पडेल। हो, चांदीच्या सायकलला सोन्याच्या तारा, कीर्तन संपेपर्यंत असा सुंदर आवाज द्या, नरेंद्र मोदी घालतील तुम्हाला वारा। नरेंद्र मोदीचा जर वारा तुम्हाला घ्यायचा असेल तर मग थोडसा विको द्या अजून, विठाला विठाला। या अशा बंद वातावरणामध्ये थोडं जड जातं
असतं महाराज सिस्टम लावायला, परंतु गोड सिस्टम लावलं. इकडे माय मावल्या पावर वराडीन कशा बसल्या, कशा टुकून पाहतात ते माझ्याकडे. त्यांच्या स्त्रीने सांगतो बात करतो. आदरणीय समस्त ग्रामस्थ मंडळी, आता कोणी राहिलेले ना आता? हो, सगळ्यांचे पेटीवाले पेटीवाले बाबा हा सगळेच आता विठाला विठाला उद्या म्हणायला नको मग नाव घेतलं नाही. आणि मी नाव घ्यायला काही नवरी नाही इथं. ऐका, घोर असं अभंगाचं चिंतन महाराज अभंगामध्ये प्रतिपादित करतात. नवरात्राचा उत्सव महाराज ऐका, एक शिवरात्र, 2 रात्र फार महत्वाचे. एक महाशिवरात्र आणि दुसरी नवरात्र. महाशिवरात्र ही उत्तम आहे आणि नवरात्र ही अतिउत्तम आहे. त्याचं कारण असं आहे, महाशिवरात्रीचा सोहळा एकच दिवस संपन्न होतो, पण नवरात्रीचा सोहळा ही 9 दिवस संपन्न होतो. म्हणून नवरात्र फार महत्वाची आहे. पण नवरात्र केली पाहिजे माणसाने, उपवास धरला पाहिजे. उपवास केल्यानंतर, उपासना केल्याच्या नंतर माणसाच्या अंतःकरणात जीवनामध्ये पुण्य पदरात पडत असतं. म्हणून उपवास हा माणसाने केला पाहिजे. स्त्री जातीने तो उपवास केला पाहिजे, माणसाच्या जातीने नाही केला तरी चालतो. कारण घरातून एका तरी माणसाने उपवास केला पाहिजे महाराज नवरात्राचा. कौटुंबिक जीवनात ज्यांचं अन्नदान झालं, काय त्यांचं नाव? अन्नदातेच राहिले. तुळशीराम आहे ना, तुळशीराम पाटील, त्यांच्याकडे गोड असं अन्नदान झालं महाराज. काय जिलेबी होती, काय वरण होतं तुमच्या आहे ना, जिलेबी, वरण, भाजी, पुन्हा चपात्या, मीठ, पाणी सगळंच होतं. मला तर असं वाटत होतं बाबा हे जेवणीच सांग टाकू. त्याचं कारण असं आहे महाराज, आज मी 2 एकर सोयाबीन सोंगून येईल. पण तुम्हाला वाटतं 2 एकर सोयाबीन सोंगेला असेल मी? नाही वाटत महाराज. आमच्या कपड्यावर जाऊ नका तुम्ही. आम्ही जर घरी पाहिलं तुम्ही आम्हाला तर ओळखू सुद्धा येणार नाही शंकर महाराज. हो, म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा अन्नदान केलं पाहिजे. एक शीत दिसले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. एक शीत जर आपण अन्नदान केलं तर कोटी कुळाचा उद्धार होत असतो. म्हणून हस्तम पवित्र मेदी दान पुण्यम, पादम पवित्र मेदी तीर्थयात्रा, मुखम पवित्र मेदी नाम घोषम, हृदयम पवित्र मेदी ब्रह्मनिष्ठा. हो, हाताचं पवित्र कशामध्ये? दान देण्यामध्ये. म्हणून दान धर्म केला पाहिजे. आज एवढा सोहळा, शून्यातून विश्व निर्माण केले म्हणे शंकर महाराज. हे शून्य होतं महाराज हे सगळं, पण आज तुम्ही एवढं मोठं वैभव या ठिकाणी थाटामाटात उभं केलं. त्याचं कारण आहे, प्रत्येकाचा 1-1 रुपया या ठिकाणी तुम्ही त्या धर्म कार्यकर्ता दान दिला, म्हणून एवढं विश्व या ठिकाणी उभं राहिलं. हे सोपं नाही. याच्याकरता दान धर्म करावा लागतो. आणि याच्यासाठी जर तो कामी लागला तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सुद्धा कल्याण आहे. विठाला विठाला एका कविकाराचं फार गोड उदाहरण आहे महाराज. तुम गरीबों की सुनो ओ तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. ऐका, 10 लाख रुपये जर आपल्याला पाहिजे असेल तर 1 रुपया या धर्म कार्यकर्ता माणसाने दान दिलं पाहिजे. एक तरी पैसा धागा द्या हो धर्माला, आशीर्वाद मिळेल तुमच्या लेकरा बाळाला. एक तरी पैसा दादा द्या हो धर्माला. धर्म कार्यकर्ता दान धर्म केला पाहिजे. आमच्याकडे प्रथा आहे बाबा, सांगून जाईल मी तुम्हाला. आमच्याकडं असं आहे महाराज, कीर्तनकाराचं कीर्तन संपलं, शंकर बाबा कीर्तनकार खाली बसतो आणि प्रत्येक माय माऊली येते, दर्शन घेते, 50 रुपये 100 रुपये दक्षिणा घेऊन निघून जाते. तुमच्याकडे काय आई कशी प्रथा नाही का? मासपासून लावून घ्या. काही माय माऊली म्हणत असताना मी पैसे नाही आणले, मी सोनं बी घेतो महाराज. हो, आणि असं म्हणतात सोनं दान देण्याने गोरं पडतं म्हणे माणूस. तुम्हाला गोरं म्हणे का? हा, तुम्ही म्हणता ना आमचं काय राहिलं भाऊ आता ना, आपण कुठं विठाला सांगत होतो महाराज. 2 रात्री फार महत्वाचे, एक महाशिवरात्र आणि दुसरी नवरात्र. नवरात्रीचा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करता. नवरात्र झालं की दसरा जवळ आला. दसरा चेहरा ठेवा, हसरा, दुःख सार विसरा, त्याचं नाव दसरा. हो, दुःख विसरून जाण्याचं ठिकाणी एवढंच महाराज. हो, समाधानाकरता दुःख विसरून, कितीही जीवनात दुःख असू द्या माणसाच्या, पण ते दुःख विसरून जाण्याचं ठिकाण फक्त हाच मंडप आहे महाराज. आज पैसा भरपूर आहे लोकांकडे, लक्ष द्या.
पैसा भरपूर आहे लोकांकडे, काही दिवसांनी लोक चंद्रावर प्लॉटिंग करणार आहे. वाक्य कळतं माझं? पैसा एवढा आहे लोकांकडे, काही दिवसांनी लोक चंद्रावर प्लॉटिंग करणार आहे. पण चंद्रावर जरी प्लॉटिंग केली तर समाधान मात्र तुम्हाला एवढ्याच मंडपामध्ये पाहायला भेटणार आहे. इतर समाधान आता खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटत नाही महाराज. म्हणून दुःख माणूस विसरून गेला पाहिजे. आणि याच ठिकाणी कितीही संकट येऊ द्या, हो कितीही दुःख येऊ द्या, परंतु मोकळ्या मनाने परमार्थ करा. मोकळ्या मन रसाळ वाणी हाची कुणी संपन्न. किती दुःख, तुम्ही किती दुःखी राहिले, किती आनंदी राहिले, लोकांना काही घेणं देणं नाही महाराज. तुम्ही दररोज रडत बसले तर लोक म्हणणार आणि तुम्हाला का रडता, आणि दररोज हसत राहिले तर लोक म्हणणार आणि तुम्हाला का हसतात. म्हणून आपण आपल्या मस्तीत परमार्थ करायचा, आपण आपल्या मस्तीत जगायचं. कितीही चांगला वागा तुम्ही समाजात, 50% लोक तुमच्या विरोधात राहणार. 99 कामं तुम्ही चांगले करा लोकांचे, आणि एक काम करू नका. 99 लोक विसरून जातात आणि एकच काम ध्यानात ठेवतात. म्हणून लोकांकडे पाहून जीवन माणसाने कधीच जगायचं नाही. मी नेहमी वाक्य बोलत असतो, दुसऱ्याच्या जीवनावर वेळ खर्च करत बसण्यापेक्षा आपल्या जीवनावर वेळ खर्च करायला शिका. जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विचार केला तर दुसऱ्याच्या सुखाने आज जास्त दुःखी नवले बाबांचं. दुसऱ्याचं सुख पाहिलं याला दुःख जास्त होतं. दुसऱ्याने बंगला बांधला की त्याच्या पोटात गोळा उडतो, बरोबर आहे की नाही? दुसऱ्याने गाडी घेतली तर याला जेवण गोड लागत नाही महाराज. म्हणजे जेवढं दुसऱ्याचं सुख आपण पाहतो तेवढा माणूस दुःखी होतो, आणि दुःख झालं की सगळं शरीर थकून जातं माणसाचं. म्हणून दुसऱ्याच्या सुखात आणि दुसऱ्याचं सुख पाहण्याकरता अंतकरण तेवढंच मोठं लागतं महाराज. एवढं सोपं नाही बरं. संकोचित अंतकरणाचा माणूस दुसऱ्याचं सुख कधीच पाहत नाही. विठाला विठाला. म्हणून आनंदी राहा, आनंदाने जीवन जगायला शिका. हा नरदेह माणसाला पुन्हा पुन्हा मिळत नाही. जसा फुलाचा सुगंध दरवळतो त्याप्रमाणे आपल्या सुद्धा जगण्याचा सुगंध इतरत्र दरवळला पाहिजे महाराज. किती गोड आहे पहा. आनंद जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. एवढ्या आनंदी माणसाने राहिलं पाहिजे या जगण्यावर, या जन्मावर. शतदा प्रेम करावे, प्रेम करता आलं पाहिजे महाराज या जगण्यावर. हा नरदेह माणसाला पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही, मिळतच नाही महाराज. हो, नरदेह दुर्लभ जाणार. आणि जे क्रांती तारुण्यात होते ना ती म्हातारपणात होत नसते बाबा, बरोबर आहे? जी क्रांती तारुण्यात करता येते ती म्हातारपणात करता येत नाही. एकदा माणसाचे अवयव थकले की मग जीवनात काहीच होत नाही महाराज. म्हातारा जर घरात कडके टाकायला लागतं, एक तर सून म्हणते म्हाताऱ्याला घरात ठेवा, मैत्री कुठं वाट लावा. ते म्हणतो तो काही वाटायला लागू नको, म्हाताऱ्याचीच वाट कुठंतरी लावतो. असं आहे महाराज. म्हणून आपण आहे तोपर्यंत, आपण जोपर्यंत आपला अवयव चांगले तोपर्यंत काहीतरी जीवनात क्रांती करून शिका, क्रांती करायला शिका, जेणेकरून आपलं काहीतरी कर्म शिल्लक राहील.
नेहमी सांगत असतो, चालताना असं चालायचं, जगणं कसं असावं माणसाचं, चालताना असं चालायचं की 4 लोकांनी आपल्याला रामराम केला पाहिजे. बोलताना असं बोलायचं की 4 लोक तुम्हाला बोलायला, तुमचे शब्द ऐकायला थांबले पाहिजे. बसताना असं बसायचं की पाठीचा कणा ताट असला पाहिजे. जगताना असं जगायचं, हो, त्या जगण्याचा लोकांना तुमचा हिरवा वाटला पाहिजे. मरताना असं मारायचं की ज्याच्या कानापर्यंत तुमच्या मरणाची बातमी जाईल ना, त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. याला खरं जीवन म्हणतात महाराज. आणि ते जीवन लोक जगले, क्रांती केली या लोकांनी, म्हणून आज ते लोक शिल्लक आहे. बरोबर आहे की नाही? भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुखदेव असतील, या लोकांनी तारुण्यातलंय महाराज हे सगळं. ज्ञानोबारायांनी जे ज्ञानेश्वरी सांगितली ती वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. छत्रपती संभाजी महाराजांनी जो ग्रंथ लिहिला बुधभूषण नावाचा, वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. हो, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला जिंकला, तोरणा नावाचा जो किल्ला आहे, तो वयाच्या 16व्या वर्षी जिंकला महाराज. आणि आपण म्हणतो 16 वर्ष धोक्याचं, तेच खरं मोक्याचं आहे, पण हे टोकाला समजलं नाही. म्हणून जी क्रांती तारुण्यात करता येते ती म्हातारपणात होत नाही. नाक मुक गळू लागले लाल आणि शेंबूड, श्वानपरी गती झाली अवधी करती हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामजतेत वरी दाखवा दिनाचा सोयरा. मग देवाची आठवण माणसाला येते कधी? म्हातारपणामध्ये. म्हणून कारण काय तोपर्यंत या गोष्टी करून घ्या महाराज. हो, रामदास स्वामी म्हणतात, सावध व्हा तुम्ही. कधी? हो, हे तरुण पण जाण्याच्या अगोदर सावध व्हा. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग कैसा सावधान. मला सांगा, 10 वर्ष माणसाचं बालपणामध्ये निघून गेलं. बरोबर आहे? 10 वर्ष बालपणात निघून गेलं. हो, 20 वर्षापर्यंत तारुण्य निघून जातं माणसाचं. हो, 22-23व्या वर्षी माणसाचं लग्न होतं. बरोबर आहे की नाही? 30 वर्ष झाले. हो, 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरते. मग 30 वर्ष झाल्याच्या नंतर पोरगं म्हणतं, बाबा मला येऊ द्या. बायको म्हणते, कुठं चालले? बायको म्हणते, कुठं चालले आज? कुणीकडे तुमचा सप्ताह? आता तुमचा हप्ता घरीच करा, बस झाले तुमचे सप्ते. कोण म्हणतं सर? बायको म्हणते महाराज. म्हणजे या गोष्टी मागं लागल्याच्या नंतर पारमार्थ होत सगळ्याचा अनुभव येतो. बरोबर आहे ना? सगळ्याचेच लग्न झालेले, सगळे ब्रह्मचारी, कोणी, सगळ्याचा अनुभव आहे महाराज हा. हो, एकदा सगळ्या गोष्टी माणसाचा व्याप वाढला की परमार्थ माणसाचा होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपले अवयव जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत परमार्थ करून घ्या. विठाला विठाला. आता इथे तरुण नाही महाराज, खऱ्या अर्थानं तारुण्य परमार्थाने शोभून दिसत असतं. बरोबर आहे की नाही? जवानी आहे तरुण, काय पाहतो वरून, काळ आल्यावर सगळ्याला जायचं मरून, शेजारी पाजारी डळतील वरून वरून, तुला टाकतील करून. म्हणून घ्या परमार्थ करून, जा उद्धरून. पुन्हा मनुष्य जन्माला कशाला यायचं फिरून? काहीही केलं तरी मिळेल, पण मनुष्य जन्म मिळणार. तरुण आहे जवान तोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गीता ज्ञानेश्वरी संस्कृतीवर ठेवू भान, तरच उंच होईल भारत देशाची मान. उंच करायची असेल मान तर माता मावल्या हो आपल्या पोराला शिकवा पसायदान. हो, नाही तर म्हातारपण नाही शिकवलं पसायदान तर म्हातारपणी होईल दाना दान. आता लय अवघड झालं. पोराचं वय झाला 8, पोरग वरातीत नसतं दाट, त्याला शिकवा तुम्ही हरिपाठ, नाही तर म्हातारपणी लागल तुमची वाट. नसन लागून घ्यायची वाट तर त्याला दाखवया सप्त्याची वाट. तीर्थे घडते 360. आता पहा बाबा, नवले बाबा, तुम्ही आज विचार करा, शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही. बरोबर आहे की नाही? शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही म्हणून शेतकरी झाले नगाट. 10वी 12वीचे पोरं पिवपिव झाले तंगाट. पहिले दुसरीचं म्हणत झालं झिंग 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 झिंगाट. मला सांगा, तोंडाशी आलेला घास महाराज निसर्गाने आपला हिरावून घेतला. बरोबर आहे ना साडू? सोयाबीन महाराज नुकतीच काढायची, पण आज तुम्ही परिसरामध्ये आपल्या भागात पाऊस कमी, परंतु बाकी भागामध्ये तुम्ही पहा लोकांना राहायला घर सुद्धा राहिलेली महाराज. का? त्याचं कारण असं आहे,
या ठिकाणी पाप जास्त झालं आणि आपण कुठंतरी काहीतरी थोडंफार आपल्या भागातलं पुण्य मारा. तिथं बाकीकडे जाऊन पाहतो मी लोकांना घडं राहिलं नाही, खायला अन्नधान्य राहिलं नाही, कोणाची गाई म्हशी राहिल्या नाही महाराज. शेती राहिली नाही कोणाला. किती अवघड परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या पदरात पुण्य टाकून घ्या. मी एक गाणं नेहमी म्हणत असतो. आज भावाला भाऊ म्हणायला तयार नाही महाराज, बहिणीला बहीण म्हणायला तयार नाही, आईला आई म्हणायला तयार नाही, पोरग बापाला बाप म्हणायला तयार नाही. म्हणजे ही परिस्थिती का आली आपल्यावर, त्याचं कारण आहे. या सगळ्या गोष्टी आपण अनुकरणात आणत नाही, अंतकरणात त्या रुजवून घेत नाही, म्हणून ती परिस्थिती आपल्यावरती बेतलेली आहे. आता मी नेहमी गाणं म्हणत असतो एक, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, या जमान्यामध्ये नाही आई वडिलांची कदर, या जमान्यामध्ये नाही गुरुजनांचा आदर, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. पुढचं वाक्य फार गोड आहे महाराज. विश्वास नाही कुणाचा कुणाला, करती संशयाने भांडण, एकाच आईचे दोन मुले, करती घरासाठी भांडण, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. जमाना बदलला, माणसं बदलली, निसर्ग सुद्धा आपल्यावर बदलला महाराज. विठाला 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 एकाच आईच्या उदरात दोन पोर वाढतात, बरोबर आहे नाही. पण संपत्ती करता घराकरता एकमेकाचे मुंडके मोडायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही महाराज. हो, सांगून जाईल मी तुम्हाला. आज जर परमार्थ 99% जर काम कोण करत असेल, ते लोकांना शिकवण्याचा तो वारकरी संप्रदाय करतो बाबा. आज वारकरी संप्रदायाचे कीर्तन प्रवचन लोकांना ऐकायला भेटतात, म्हणून आज लोक कुठंतरी त्याचं ऊर्जा निर्माण होते महाराज कशी वागावी, बरोबर आहे की नाही. तर लय परिस्थिती अवघड झाली असती. मी सांगत होतो 2 रात्री फार महत्वाचे, एक नवरात्र आणि शिवरात्र. नवरात्री हा 9 दिवस असतो. हो, त्याचं कारण असं आहे महाराज, महिषासूर नावाचा दैत्य जगाच्या पाठीवर एक निर्माण झाला. हो, त्यांनी एवढी साधना केली. कोणाची? ब्रह्मदेवाची साधना केली. कोणी सांगून गेला असेल कीर्तनकार, परंतु मी सांगतो शॉर्टकट मध्ये. महिषासूर नावाचा दैत्य, त्या दैत्याने महाराज ब्रह्मदेवाची साधना केली. ज्याच्याकडे निष्ठा पराकाष्ठ साधना निष्ठा असते ना महाराज, त्याला कुठलीच गोष्ट देवापासून तो कधी दुरावत नाही, बरोबर आहे. परंतु साधना करण्याकरता तेवढा बळकट माणूस पाहिजे, निष्ठा पाहिजे, विश्वास पाहिजे, भाव पाहिजे. देवाला तुमचं धन नको, तुमचा पैसा नको, तुमची संपत्ती नको, तुमचं वैभव नको, तुमची सत्ता नको, देवाला काहीच नको महाराज. फक्त देवाला तुमच्या अंतःकरणातला भाव पाहिजे. बाहुबळी आकळी हिरविना कळी करतळी आवडे तैसारी, एवढा प्रभू भावी तेने संपुष्टी राहावी. देवा कारणे भाव तस्मात ना निराकार हो साकार हो, भक्त की भाव सदाकार हो. जसा भक्ताचा भाव असतो त्याप्रमाणे तो देव बनत असतो महाराज. म्हणून आपल्या बोली भाषेत म्हणतात, भाव तिथं देव, पाप तिथं देव, आणि चिवडा तिथं शेव. हो, बरोबर आहे सगळं आहे ना. हो, ऐका आता, देवाला फक्त तुमच्या अंतःकरणातला भाव लागतो महाराज. हो, देव जिंकण्याकरता, देव आकळण्याकरता हिंदीतलं पद आहे महाराज. असं म्हणतात, हे दिल में तू श्याम नाम की जरा ज्योति जलक दे, आएगा मेरा सावरा, जरा दिल से बुला के देख. भगवान परमात्मा यायला तयार आहे महाराज. दिलशी आणि हृदयानं प्रेमानं भावानं त्याला बोलवणारा पाहिजे. काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे,
विठोबाची. त्याचा एवढा भाव होता, एवढी निष्ठा होती, एवढी साधना होती जीवनात. ब्रह्मदेवाची साधना केली. आणि देवाची, कोणत्याही देवाची साधना करा महाराज तुम्ही. महादेवाची करा, ब्रह्मदेवाची करा, आणखी पांडुरंगाची करा, देवीची करा, कोणत्याही देवाची करा, पण साधना फार महत्वाची. साधनेशिवाय फल माणसाला प्राप्त होत. महाराज महादेवाची साधना करायचा. गरीब कुटुंब, उदरनिर्वाह करायचा, आपला रोज मजुरी करायची, उदरनिर्वाह करायचा प्रपंचाचा. परंतु तो व्यक्ती असा होता बरं का नवले बाबा, पाचला म्हणजे पाचला महादेवाच्या पिंडीवर त्याचं पाणी राहायचं महाराज. एक दिवस दोघा नवरा बायकोचे भांडणं झाले. भांडणं होतात ना बाबा, संसारात भांडणं, गाडग्याला गाडगं, आणि भांडणाशिवाय संसाराला मजाच होता नाही मला. बायकोची चेष्टा केल्याशिवाय, आमचे गुरुवारी सांगायचे, संसारात एकच सुख आहे. मोठ्याचं वाक्य आहे महाराज, संसारात एकच सुख आहे, बायकोची चेष्टा करणं, एवढं सुख संसारात आहे. नाही त्याच्या व्यतिरिक्त सगळं दुःख आहे महाराज. ऐका, डोकायचे भांडणं झाले. याने 8 दिवस भगवान आपल्या शिवाची साधना केली. कुठं? डोंगरावर जाऊन तिथंच भजन केलं महाराज. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तिथंच भजन सुरू झालं याचं. पण 8 दिवसानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्याला म्हणे, भक्ता काय पाहिजे तुम्हाला मागून घे. तो महाराज साधना करणारा माणूस, त्याच्याजवळ काय निष्ठा, साधनेत मग्न झालेला, तो म्हणे देवा मला काही नको. पण भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याच्या नंतर देव माणसाला काहीतरी देत असतो महाराज. म्हणून त्याने काय केली, एक डबी दिली. काय दिली? डबी कळती ना कशाची? माचीसची. माचीसची नाही आहे का? एक डबी दिली महाराज. डबी दिल्याच्या नंतर त्या डबीतून असा परिणाम होत आहे. डबी दिली की ती डबी उघडी, त्याच्यातून एक कळस म्हणून बाहेर पडायचं नवले बाबा. डबी दिली, पण त्या डबीमधून डबी उघडी की एक तोळा सोनं काय व्हायचं, बाहेर पडायचं. ते एवढं खुश झालं, एवढं खुश झालं. आता ते गेलं घरी. तर बायको उकडे गेल्याच्या नंतर बायको काय शांत बसते महाराज. झालं सुरू बायकोचं. पण ते म्हणे आता बोलायचं काम नाही, आता बोलू नको, मी काय आणलं पाय. डबी दिली बायकोच्या हातात महाराज. बायको डबी उघडायची, एक तोळा सोनं बाहेर पडायचं. आणि पैसे देऊ द्या तुम्ही बायको जवळ, मग पाय तिची मजा. आणि मी सुद्धा घरी जाऊ द्या, पाकिट त्याच्या हातात देऊ नका. मग पहा, चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही. पाकिट देऊ द्या तुम्ही. चहा घेता का? कॉफी पिता का? पाणी घेता का? जेवण करता का? कधी? पाकिट दिल्याच्या नंतर. नंतर म्हणजे तुम्हाला आज आमचं सांगितलं म्हणजे तुम्हाला लय मजा वाटते. एवढे आमचे जाईल बायका नाही घरी नाही. तुमचं नवीन नवीन झाला तर तुम्हाला काय अनुभव राहणार एवढा त्याचा. डबी दिल्याच्या नंतर महाराज 1 महिन्याच्या नंतर त्यांनी बिल्डिंगच बांधली. कारण 1 तोळा सोनं दररोजचं जर बाहेर पडत असेल ते डबी उघडायच्या नंतर त्यांनी बिल्डिंग बांधली. शेजारीला वाटलं हिच्याकडे काहीच नव्हतं, रोज मजुरी करून खाणारी बाई, आणि आज 1 मजली बिल्डिंग हिनं बांधली. कशी काय बांधली याला विचारून जावा. मग गंगूबाई गेली सगूबाईकडे. म्हणजे गंगूबाई काय झालं नेमकं, एका महिन्यात तू एवढी मोठी बिल्डिंग बांधली, त्याचं कारण सांगू ना मला. काही नाही म्हणे, आमच्या दोघा नवरा बायकोचे भांडणं झाले, आणि दोघा नवरा बायकोच्या भांडणामध्ये नवरा एवढा हल्ला म्हणे, मी एवढा हल्ला, एवढा हल्ला. हल्ल्याच्या नंतर त्याला राग आला, तो आपल्या महादेवाच्या मंदिरावर जाऊन बसला. तिथं 8 दिवस राहिला. आणि 8 दिवस राहिल्याच्या नंतर महादेवाने डबी दिली. ते डबी उघडी, एक तोळा सोनं बाहेर पडायचं. कोण सांगत होतं? गंगूबाई सगूबाईला. यायच्या महाराज भारी माणसं, बाई भारीच राहते महाराज. मला सांगायचा मुद्दा असा आहे की ते सांगितल्याच्या नंतर हिनं आता हिची चूक पेटली ना, कळपायची आग मस्तकल गेली हिची. कारण आता एका महिन्यात जर बिल्डिंग होत असेल तर आपला नवरा काय कामाचा आहे. हे बिचारं काम करायला जायचं, रोज मजुरी करून यायचं. पण हिनं काही नाही महाराज, दररोजातच उभी राहिली. कोण? सखूबाई दररोजात उभी राहिली. कोणाची वाट पाहत होती ती? नवऱ्याची वाट पाहत होती. बरं तशी उभी नाही राहिली ती. वगैराचं रूम न घेतलं तिनं, वगैराचं रूम न घेतलं, दररोजात उभी राहिली महाराज. आणि नवरा कधी येतो याची वाट ती पाहत होती. नवरा आला, नवराने ते पाहिलं महाराज, ते अवतार पाहिल्यानंतर नवरा तर समजूनच घेणार. तो दररोजातून बाहेरून गल्लीतून पाहिलं तर समजून घेतलं त्यानं आज काहीतरी वातावरण पेटेले. मग ते बिचारा आपलं लवतच घरात गेलं. पण बाईनं काही मागचा पुढचा विचार न करता कसं दन 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 एवढंच वारात नाही आणलं तिनं, थोडं हलूनच आणलं होतं. धन धन आणलो महाराज. जा म्हणे आपल्या कुठं? महादेवाच्या मंदिरावर. महादेवाच्या मंदिरावरती गेलो. 8 दिवस साधना केली. साधना केल्याच्या नंतर महादेव प्रसन्न झाले. महादेव म्हणे तदा काय पाहिजे तुला? ते म्हणे देवा काय नको, एक डबी दे.
दिली महादेवानं डबी. पण ते डबी दिल्याच्या नंतर आता जी साधना ज्याच्याकरता केली बाबा, पहिली जी साधना होती त्या भक्ताची ती निरपेक्ष साधना होती, बरोबर आहे की नाही? म्हणजे कुठल्या प्रकारची आशा नव्हती. पण याने जी साधना केली ती काहीतरी इच्छा धारण करून केलेली साधना होती. म्हणून याला जी डबी दिली महाराज, ती डबी वेगळ्या पद्धतीची दिली. कशी डबी दिली? डबी दिली पण ती डबी उघडली की त्या डबीतून वाटी वाजताना एक हात बाहेर यायचा महाराज. ती डबी उघडली, ज्याला उघडली त्याची 26. हो, याला वाटलं डबीत काय नेमकं उघडून तरी उघडून पाहताच त्याचं वाटी वाजताना एक हात बाहेर आला की ती चाटी झाली महाराज. हो, आता ते काय भरलं ते, पण आता ते बायकोन सांगितलं होतं त्याला डबी आणायची. हो, हे केलं बायकोकडं, घे म्हणे डबी, पण एक काम कर, डबी उघडू नको, कारण डबी उघडल्यानंतर काय होणार होतं? चाटी. हो, मग आता बायकोला सांगून सुद्धा बाई ऐकत नाही महाराज. हो, ती 4-10 माय माऊली एकत्रित केल्या आणि एखादी गोष्ट जर तिला माहीत झाली तर तिची 10-20 बायाला सांगितलं तिचं पोट मोकळं होत नाही. कोणतीही गोष्ट असू द्या महाराज. हो, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको, असं करता करता सगळं गाव घेत ते महाराज. हो, या जगात 2 फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा आहे फिमेल. विठाला विठाला 2 नेटवर्क असे महाराज जगात सर्वात फास्ट नेटवर्क आहे. हो, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको, असं करता करता डबी घेतली. संक्रांतीचा टाइम, एकत्रित बसल्या. पण हिला कुठं दम निघतो का? 4-10 बाया गोळा झाल्याच्या नंतर हिला काही दम नाही ना महाराज. आता सगळ्याला सांगितलं तर ते म्हणे तुझ्या नवऱ्याने कोणती डबी आणली, तुझ्या नवऱ्याने कोणती डबी आणली. संक्रांतीचं टाइम, एक नाव गेलं की तिचं नाव घेते, ती नाव झालं की ती नाव घेते. हा, बकेटीत बकेटीत सिद्ध बकेट मुकुंदराव असं नाव घ्यायला 5 रुपये तिकीट. आणि मुकुंदराव कुठं? चिखलीच्या बस स्टँडवर पडेल दारू घेऊन, आणि मुकुंदरावचं नाव घ्यायला 5 रुपये तिकीट. पहा तुम्ही आता असं नाव घेण्याची पद्धत सुरू झाली महाराज. हो, पण आता डबी उघडायची नाही. कोणा सांगितलं होतं? नवऱ्याने त्याला सांगितलं होतं, पण यायला काही ऐकलं. हो, आणि बाईची जात कधीच ऐकत नाही महाराज. नवऱ्याचं सांगितलेलं ती कधी ऐकणार नाही, तेवढ्या पुरतं बरं. नंतर ऐकते ज्या गोष्टी ऐकायच्या त्या, पण यायला काही ऐकलंच नाही महाराज. कोणता घालून बसल्या. हो, बसल्याच्या नंतर आता गंगूबाई म्हणते, सखूबाई म्हणते, संगीताबाई म्हणते, वनिताबाई म्हणते, पावद्या डबी, पावद्या डबी, पावद्या डबी. हो, आता उघडूनच पाहिजे म्हणे डबी. हो, उघडून पाहिली डबी महाराज. एका मिनिटात सगळ्या बाला घेऊन आणल्या. मला सांगा, साधना जी होती महाराज ती कशी होती? काहीतरी इच्छा धारण करून केलेली साधना होती, पण निरपेक्ष साधना त्या कोणाची होती? महिषासूर नावाच्या दैत्याची निरपेक्ष साधना होती. माझा विनोद संपला. मला सांगायचा भाव एवढाच आहे, निरपेक्ष साधना असणारा जो माणूस आहे, हो, त्याने एवढी साधना केली ब्रह्मदेवाची, एवढी साधना केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने सांगितलं काय लागतं तुला? हो, त्यावेळेस महिषासूर नावाच्या दैत्याने वर मागून घेतला. हो, माझा जो मृत्यू आहे ना तो कोणा देवाच्या हातामुळे झाला नाही पाहिजे आणि कोणा माणसाच्या हातून सुद्धा झाला नाही पाहिजे, हा वर मागून घेतला महाराज. मग काय करावं, काय करावं? कारण देवाला सुद्धा त्रास द्यायचा कोण? हा महिषासूर नावाचा दैत्य. सगळे देव घाबरायचे महाराज, कारण एवढं युद्ध करून सुद्धा कोणत्या देवाला हा दैत्य आटपत नव्हता. म्हणजे एवढा बलवान, एवढा शक्तिशाली, हो, त्याची साधना जेवढी बळकट होती त्याच्यामुळे कोणत्याच देवाला तो आटपत नव्हता. परिणाम असा झाला, सगळे देव एकत्र बसले आणि एकत्रित बसल्याच्या नंतर सगळ्या देवाने विचार केला आणि सगळ्याच्या पुण्यातून, सगळ्याच्या साधनेतून जी शक्ती निर्माण झाली ती श्री शक्ती, ती दुर्गा माता, ती रेणुका माता. आणि त्याच रेणुका मातेने 9 दिवस युद्ध केलं महाराज. कोणासोबत? महिषासूर नावाच्या दैत्यासोबत युद्ध केलं आणि दसऱ्याच्या दिवशी विजय प्राप्त झाला, म्हणून त्याला विजयादशमी म्हणतात. बरोबर आहे की नाही? हो, ज्ञानोबायांनी गोंधळ मांडला. कोणता गोंधळ? आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मिळी, ज्ञानोबारायचा गोंधळ आहे. पण आमच्या वारकरी लोकांचा गोंधळ कोणता आहे ऐका. हे कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी व तुझ्या गोंधळाची दाटी व
हा सोहळा या ठिकाणी संपन्न. नवरात्र उत्सव कशाला म्हणतात त्याचं कारण आहे महाराज, प्रत्येकाने गोंधळ घातला पाहिजे त्याचं कारण आहे. आपण नवरात्र उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्याच्याकरता आपण गोंधळ हा केला पाहिजे महाराज. कोणता गोंधळ, कोणताही गोंधळ करून फायदा नाही. वारकरी संप्रदायाने जो गोंधळ ठरवून दिला तो कोणता, आषाढी आणि कार्तिकी. लोक किती आनंदाने नाचतात महाराज. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. आपुले छंद करता नाचतात, गातात, नाचतात, उड्या मारतात. त्याचं कारणच असं आहे महाराज, त्याच्यासारखा आनंद जगाच्या पाठीवर कुठे नाही. विठाला विठाला काय करता, जर आपल्याला आपली जी तळमळ चालू आहे महाराज सुख मिळवण्याकरता, बरोबर आहे की नाही. हरपलानं देखील माऊली ज्ञानोबराचे शब्द आहे, जोपर्यंत माणसाला सुख प्राप्त होत नाही ना तोपर्यंत माणसाचे प्रयत्न कधी थांबवायचे नाही माणसाने, बरोबर आहे की नाही. हरपलानं देखीचे तव दयाचा मार्ग न सांडीजे, तृप्ती होता न लोटीचे भाने जेवी. मला सांगा, जोपर्यंत माणसाचं पोट भरत नाही तोपर्यंत माणूस पुढचं ताट लोटत नाही. आणि एकदा पोट भरलं दुसऱ्याने बळजबरीने जरी ते पुढं ठेवलं तरी माणूस तर खात नाही. त्याचं कारण आहे पोट भरलं. हरपलेला माणूस जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत माणसाचे प्रयत्न थांबवायचे नाही शंकर महाराज. आणि एकदा सापडा की प्रयत्न आपोआपच थांबतात. जो वरी अर्जुना हा बोधू भेटेना मना, तव दयाच्या साधना बजावे लागे. जोपर्यंत साध्य आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत माणसाने आपले प्रयत्न थांबवायचे. एकदा साध्य प्राप्त झालं की प्रयत्न आपोआपच थांबतात महाराज. मला सांगा, दिवठाणा हे गाव मी जालन्याहून निघलो, जोपर्यंत मला दिवठाणा हे गाव लागत नाही, त्या गावात मी येत नाही तोपर्यंत गाडी थांबवायची नाही. एकदा का दिवठाण्यात आलो तर फिरून जायचं, फिरून जावंच तर लागणार आहे त्यांना. पण साध्य प्राप्त झाल्याच्या नंतर साधनाचा अवलंब आपोआपच होत असतो महाराज. मला सांगा, एक माणूस व्यक्ती गाडीत बसला, शिकून गाडीत बसला, पण गाडी पंक्चर झाली. त्याला कुठं यायचं होतं, दिवठाण्याला. तो याच्यातच चक्र आणू लागला, ही पुढं जाय माग, ही पुढं जाय माग, असं करता करता रात्र तिथेच गेली महाराज. पण तुम्हाला सांगा दिवठाण्यात पोहोचन का नाही, त्याच्याकरता गाडीचं पंक्चर काढावं लागेल, दिवठाण्यात यावं लागेल. म्हणजे साध्य प्राप्त झालं की साधनाचा अवलंब आपोआपच होत असतो. विठाला 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 साध्य जर आपल्याला प्राप्त करायचं, सुख जर आपल्याला मिळवायचं असेल तर सुखाकरता इतरत्र मार्ग शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही संत संगतीमध्ये जा. तुम्हाला सुखाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.
एवढा गोड आवाज काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही महाराज. गायन असेल वादन असेल एवढं सोपं तुम्ही जेवढं सोपं समजता तेवढं सोपं नाही महाराज. मी पहिल्यांदा सांगून गेलो तुम्हाला, हे जे खोटं बोलतात आमचे खोटं बोलतात. हो, वटाने जे म्हटलं ते पोटातून काढावं लागतं, बरोबर एक नाही. मी बोल म्हणतो ते काढतात. ऐका तुम्ही. कधी तागेनं धिकीड तागेनं धिकीड 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 तागेनं कधी तागेनं दहा कधी तागेनं दहा कधी तागेनं दहा. टाळी वाजवा एकदा. नसन टाळी वाजवायचे बाबा येऊन वाजवा. एवढं सोपं नाही महाराज. जेवढं याला अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. गायन वादन या सगळ्या गोष्टी अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी अनंत जन्माचं पुण्य लागतं. तेव्हा या गोष्टी घडत असतात महाराज. भाग्य उदयन बहुजन्म समर्जितेन सदसंग मंचल वदे पुरुष यदावये अज्ञान हेतुकृत मोहम्मद अंधकार नाशनम विदायित दोदयित विवेका. भागवतकर म्हणतात की अनंत जन्माचं पुण्य, अनंत जन्माचं भाग्य महाराज तुमचं आमचं, की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्हाला जन्म प्राप्त झाला. आणि तो जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर राम मंदिरासारखा सोहळा तुमच्या आमच्या डोळ्याने पाहता आला. हे किती मोठं भाग्य महाराज आपला. हो, गेले महाराज कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक गेले, पण तो सोहळा द्यायला अनुभवाला आला नाही. पण आज आपण कोरोनाच्या काळातून जगलो वाचलो, आता नीटनेट करायला पाहिजे माणसाने. पण अजून सुद्धा काही लोक धसकटासारखेच. हा धसकट मोडतो, पण वाकड माणसाने लोवून चाललं पाहिजे. बेश्रमाचं झाड बेश्रम होऊन माणसाने राहिलं पाहिजे. म्हणजे काही बेश्रम नका हो तुम्ही, पण पूर आल्याच्या नंतर बेश्रमाचं झाड कसं लवतं ते जिवंत राहतं महाराज. धसकट मोडतं पण ते चुलीतच जातं. विठाला विठाला. राम मंदिरासारखा सोहळा तुमच्या आमच्या जीवनात प्राप्त झाला. हो, राम मंदिरासारखा सोहळा तुम्हाला अनुभवाला भेटला. तुमचंही भाग्य आणि आमचंही भाग्य, बरोबर आहे की नाही. असं म्हणतात. पहिल्यांदा म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर, ना आता म्हणावं लागतं बन गया हे मंदिर. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. एक टाळ वाजवा. टाळी वाजवा एक टाळ. वा, करा वा. जय हो. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. अमरपुरी का नाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. जय हो. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. राम प्राण से प्यारा है. अमरपुरी का नाम बन गया है मंदिर. राई राई सदा हे नस नस में फूल में फूल तुम्हारे गंगा. धर्म का बच्चा बच्चा फूल तुम्हारे गम. अब हम नहीं उठवाना दिल में मुझको है अंजाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. अमरपुरी का नाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. एक सरकारी बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. प्राण से प्यारा है. अमरपुरी का नाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. सगळ्यांनी जय घोष करायचा. जय श्रीराम. जेवले नाही तुम्ही सांगू. जय श्री जोरात जोरात अजून माय मावले हो. आपली पार्टी जर भरली पाहिजे. जय श्रीराम. क्षत्रिय कुलावंश राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. टाळी वाजवायला. आम्ही बेंबेच्या देठा बसून आलो होतो महाराज. तुम्हाला काही धक्का नाही. तुम्ही काहीतरी आवाज काढायला पाहिजे की नाही जरा जरा, बरोबर आहे की नाही. हो, तुम्ही माया मागं म्हणायचं आणि तुम्ही सुद्धा हो आपली पार्टी जर भरली पाहिजे याच्यापेक्षा. या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी महाराज
याला पगार सुरू आहे, आपला सुद्धा पगार सुरू झाला पाहिजे थोडाफार, आपण काहीतरी पावलायला पाहिजे. हो, तुमच्या चालू आहे पण बंद पडल्या चालू आहे ना? माझा 500 जमा करून द्या माझ्याजवळ. सगळ्यांनी म्हणा पाठीमागा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा, आता तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा, तरी आपल्या भविष्यावर कधीच निवडणूक लढवता येत नाही. सगळ्यांनी एकदा म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवा ना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय कारण असं महाराज माणसाने या ठिकाणी बसल्याच्या नंतर भजन केलं पाहिजे. हा नुसता आम्हीच भजनाला आम्हीच भजन करून फायदा नाही, तुमचा काहीतरी उद्धार झाला पाहिजे. मुखात एक नाम घेतल्यानंतर अनेक पाप नष्ट होतात महाराज. नाम घेता वाया गेला असं कोणी ऐकलं का? नाम घेतल्यानंतर वायाला जात नाही. म्हणून एक जरी नाम घेतलं वाल्या कोळी मरा मरा मराच म्हणत होता महाराज, त्याचा उद्धार झाला. तुम्ही आम्ही चांगले चांगले डोळे चांगलं नाक आहे, आपलं चांगलं बोलता येतं, मग आपण राम राम म्हणलं काय हरकत आहे? विठाला विठाला सगळे सुखा करता प्रयत्न करतात. महाराज म्हणतात संत संगतीचं काय सांगू सुख, संतांच्या संगतीमध्ये जेवढं सुख आम्हाला अनुभवाला भेटतं. मला सांगा, इथं बसलेला स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, उंच असू द्या, ढेंगणा असू द्या, आग्नेय असू द्या, आग्नेय असू द्या, माळकरी असू द्या, माळकरी नसू द्या, प्रत्येक माणूस याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. कशा करता चाललंय? सुखा करता. बरोबर आहे की नाही? हो, मी इतक्याला जालन्याहून आलो कशा करता? पैसा करता आहे ना. लगेच लोक म्हणतात पैसा करता आले. ऐका हो, याच्यात काहीतरी आनंद आहे. ही नशा आहे, परमार्थाची नशा घरी माणसाला बसू देत नाही. त्याचं कारण असं, एकदा छंद माणसाला लागला हो की तो छंद माणसाचा कधीच जात नसतो. हा छंद आहे महाराज आमचा. पैसा हा गौण भाग आहे बाबा. पैसा तुम्ही देता म्हणून तो आम्ही लोक घेतो. तुम्ही नाहीच बोलवलं तर आम्ही काही गरीब भिकारी सुद्धा नाही. मला सांगायचा मुद्दा असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे सप्ते बंद पडले होते, म्हणे कोणी मेलं नाही. नवले बाबा म्हणजे पैसा हा गौण भाग आहे महाराज, पण हा परमार्थाचा छंद आहे. मग सुखा करता सगळ्यात लोक धावपळ करतात, सुखा करता सगळ्यांनीच प्रयत्न चालले. पण कबीर महाराज म्हणतात या ठिकाणी जो जो व्यक्ती जन्माला आला तो कोणताच सुखी नाही. तो सगळे कसे जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा.
जिसने मन को जीता रे. हो जगाच्या पाठीवर एकच माणूस सुखी महाराज. हो त्याने ज्याने मनाला आकळलं ना तोच माणूस सुखी महाराज. मन सगळ्या गोष्टीला कारण आहे. सुख आणि दुःखाला फक्त आणि फक्त मन कारण आहे महाराज. हो सुख जर अपेक्षित असेल तर मन एकाग्र ठेवा आणि दुःख जर मिळवायचं असेल तर विचलित करा. विठाला विठाला सुखाच्या अपेक्षेने सगळेजण जीवन जगत असतात महाराज. कोणाला वाटतं मला दुःख प्राप्त व्हावं? इथं बसला तो प्रत्येक माणूस आहे. कोणाला वाटतं बाबा तुम्हाला वाटतं दुःख मिळावं? नाही महाराज, कोणालाच वाटत नाही. अहो मला सुखच प्राप्त झालं पाहिजे. अहो मला दुःख मिळालं नाही पाहिजे. पण त्याच्या जीवनात दुःख आल्याशिवाय राहत नाथ महाराज म्हणतात मजला दुःख वावे ऐसे कोणी भावे राजवे न प्रार्थिता दुःख पावे न संभवे स्वतंत्रता. नाथ महाराज म्हणतात मला दुःख प्राप्त व्हावं असं कोणालाच वाटत नाही पण त्याच्या जीवनात सुख मिळत नाही. बरोबर आहे. न प्रार्थिता म्हणजे न बोलवता न पाचारण करता त्याच्या घरी मुक्कामाला दुःख आहे. म्हणजे जगात सुख नाही का? सुख आहे महाराज पण मिळत का नाही त्याचं कारण आहे. हो जिथं सुख आहे तिथं आपण जात नाही. हो जिथं सुख नाही तिथं गेल्याशिवाय राहत नाही. सगळ्याला सुखाची अपेक्षा महाराज. लहानापासून ते म्हातारापर्यंत म्हाताऱ्यापासून ते लहानापर्यंत हो कोणी असू द्या त्याला सुखच मिळालं पाहिजे. एवढं सगळंच पोरग आहे तुमचा नातू. बरं का बाबा तुमचा नातू तुम्ही सकाळी आंघोळ घाला त्याला मंदिरात घेऊन जा. हो आणि देवाचं दर्शन करा असं म्हणा. हो तो देवदेव बाप्पा करतो काय म्हणतो पा देवा मला सुखाचा ठेव. मला एकच सांगायचं त्याला सुख आणि दुःख काय करतं शंकर बाबा? काय करतं त्याला सुख आणि दुःख? सुख काय आहे आणि दुःख काय आहे त्याला अजिबात कळत नाही महाराज. हो सुखाची अनुभूती त्याला कधी आली नाही आणि दुःखाची अनुभूती त्याला कधी आली. मला सांगा ज्या वेळेस सुखाची अपेक्षा करतं लहानच पोरग आहे महाराज ते जर रडायला लागलं त्याला माणूस रडू देत नाही. बरोबर आहे की नाही? त्याला रडायला लागलं त्याला माणूस तटकन उचलून घेतो. सर्दी झाली तर शिकली लयच तापलं तर लगे बुलढाणा म्हणजे तळ हातासारखं माणूस त्या पोरला जगतो. परंतु एवढा असताना सुद्धा हो त्याला सुख आणि दुःख या गोष्टी कळत नसताना सुद्धा ते सुखाचीच अपेक्षा का करतं त्याचं कारणच असं आहे महाराज. ते ज्या संसारामध्ये त्याने जन्म घेतला त्या संसारामध्ये त्याने जन्म घेतला ना त्या संसाराचं मूळ कसं आहे? संसार दुःख मूळ ओल्ड इज अ गोल्ड. जुनं ते सोनं. बरोबर आहे की नाही? मला सांगायचं काय संसाराचं मूळ दुःख आहे आणि त्याने जन्म घेतला संसारात त्याचं मूळ आहे दुःख. म्हणून ते अपेक्षा कशाची करतं? सुखाचे. सुख मिळवण्याकरता सुख वसे याची टाई उपाय संतांच्या एक तर सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तू. मग सुखाची जर तुम्हाला अपेक्षा करायची असेल तर महाराज म्हणतात तुम्ही संगतीत या कोणाच्या? दारुड्याच्या. बरोबर ना? नाही नाही नाही
संत संगतीमध्ये या एक एक कुसंगती, विसंगती आणि सदसंगती. आता आपला वेळ फार 5 मिनिटं राहिले, मला 5च मिनिटं घेणार नाही बरं का बाबा. ऐका, कुसंगती, विसंगती आणि सदसंगती हे जर सांगायला गेलो होतं तर इथं 12 मिनिट, पण शॉर्टकट मध्ये सांगतो. कुसंगती या अधोगतीला नेते, विसंगती भोगावी लागते, सदसंगती करावी लागते. मला सांगा, कुसंगतीने माणसाचं पतन आहे, विसंगती भोगल्याशिवाय माणसाला पर्याय नाही, आणि सदसंगती केल्याशिवाय उद्धार नाही. मग उद्धार जर व्हावा आपल्याला वाटत असेल, सुख समाधान या गोष्टी जर आपल्या जीवनात प्राप्त व्हाव्या असं जर वाटत असेल तर संताशिवाय माणसाला पर्याय नाही. आज संताचा जर आपण विचार केला तर कोणाला लोक संत म्हणतात? ऐसे संत झाले कली, तोंडी तंबाखूची नळी, बरोबर एक नाही? तोंडामध्ये गुटखा आहे, तोंडामध्ये मावा आहे, बिड्या आहे, सिगरेट आहे, सगळ्या गोष्टी महाराज. पण त्यांना संत म्हणून फायदा नाही. संत त्यांना म्हणतात ते जगाचं हित पाहतात, जगाकरता जगतात, त्यांना संत म्हणावं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला जर सुखाची अपेक्षा जर करायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये तुम्ही यायला शिका, नक्की समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही संतांचं नाही ऐकलं, संतांचं जे संत उपदेश करतात, संत सानिध्यामध्ये तुम्ही जाऊन जर संतांचं मनोरथ जर पूर्ण केलं नाही, त्यांचं ऐकलं नाही, तर तुम्हाला हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही
साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियोगी. महाराज माझं काही नाही पण दररोज उभे राहतात लोक वयस्कर मंडळी म्हणून झालेली सेवा या ठिकाणी संपन्न करतो. आमच्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे बाबा शंकर महाराज. जर कीर्तन लवकर सोडलं तर 10 मार्क शिल्लक आहे. लक्षात आलं तुमच्या? कीर्तन लवकर सोडलं तर 10 मार्क शिल्लक आहे. आणि जर उशिरा सोडलं तर जे आहे 10 ते विकट. म्हणजे माणूस फेल होतो बरं का बाबा. आणि खरं आहे, तुम्ही आमच्या जोगमाराच्या शिक्षण संस्थेमध्ये जाऊन पहा. जर कीर्तन लवकर सोडलं तर 10 मार्क शिल्लक भेटतात, तर नाही सोडलं तर 20 मार्क होतात. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी संपन्न करतो. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा अजिबात माझा आग्रह नाही. या ठिकाणी बरेचसे वयस्कर कीर्तनकार मंडळी आहेत हो, म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी उभं राहिल्याच्या नंतर त्याच्या बुद्धीला जसं झेपेल रुचेल बचेल त्याप्रमाणे अभंगाचा अर्थ प्रत्येक माणूस मांडत असतो महाराज. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी संपन्न करतो. माझ्या आई वडिलांच्या गुरुवर्यांच्या माऊली ज्ञानोबराय तुकोबराय सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली राज माऊली